शासनाकडून ज्या अधिकाऱ्यांनी हे कागदपत्र मनोज जरांगे पाटील यांना पुरवली होती, जे अध्यादेश होते त्यातले नेमके अध्यादेश किती होते आणि परिपत्रक किती होते आणि ते नेमकं काय काय घेऊन आलेले होते आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। यादव सर आपल्यासोबत आहेत। सर, मला एक सांगा की किती अध्यादेश आहेत यामध्ये आणि काय काय आहे? आदरणीय सीएम सर, DCM सर आणि शासनाचे सचिव भांगे सर यांनी संभाजीनगरचे कमिशनर सर यांनी जे जे काही पाठपुरावा केला, त्याचे जे जे अध्यादेश निघले ते सकाळीच भांगे सरांनी मनोजदादांना आणून दिले आणि त्या शासनाच्या सगळ्या सर्व परीने त्यांना जे जे अध्यादेश पाहिजे होते ते त्यांनी दिले। त्याच्यात ते 54 लाख नोंदींचे जे मनोजदादांनी सांगितलं तर ऑलरेडी ते 57 लाख नोंदीचा तो अध्यादेश होता। त्यापैकी 37,94,000 प्रमाणपत्र ते देण्यात आलेले होते, त्याचा होता। दुसरा मुद्दा होता सगळे सोयऱ्याचा, त्याचा अध्यादेश भांगे सर आत्ता लगेच घेऊन येत आहेत। त्याच्यानंतर शिंदे कमिटीला जी मुदतवाढ दिली त्याचाही एक अध्यादेश तोही त्यांनी दिला। त्यासोबत ज्या ज्या त्यांनी मागण्या केलेल्या होत्या EWS, SC, BC या सगळ्या माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्वतःहून लक्ष घालून पाठपुरावा करून ह्या सगळ्या ज्या मागण्या आहेत त्या मनोज भाऊ यांना दिलेल्या आहेत, त्यामुळे ते समाधानी आहेत। शासनाचा एक अध्यादेश जो सगळे सोयरेचा आहे ते भांगे सर आता लवकरच घेऊन येतात आणि मला वाटतं की शासनाचं पूर्ण याच्यावर लक्ष आहे आणि मनोज जरांगे पाटील आणि मराठ्यांचं जे जे काही ज्या मागण्या होत्या त्या आता निश्चितच शासन। यातले GR किती काढलेत? आता याच्यामध्ये 54 लाख नोंदीच्या बाबतीत एक पत्र त्यांनी आपल्याकडे दिले, सगळे सोयऱ्यांच्या बाबतीत एक हे आहे अध्यादेश, तो आता भांगे सर घेऊन येत आहेत आणि त्याच्याबाबत तेच जास्त स्पष्टीकरण देत आहेत। त्यानंतर जी वंशवळ शोध समिती आहे त्याचा अध्यादेश लगेच निघलेला आहे आणि त्यानंतर EWS आणि SC BCचं त्यांनी जी वर्गवारी मागितली होती दादांनी ती सगळी दिलेली आहे। त्यामुळं हे आंदोलन मराठ्यांची जे काही मागण्या होत्या मनोज दादांनी केलेल्या होत्या आणि शासनानं मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय, शासनाचे सचिव आणि मराठवाड्याचे कमिशनर सर आर्दड सर यांनी सगळ्या त्यांच्याशी बोलणी करून त्या दिलेल्या आहेत आणि याची कॉपी मनोज जरांगे पाटील यांच्याकडे दिलेली आहे। बरं, मी मगापासून तुम्हाला एक विचारतो की अध्यादेश नेमके किती आहेत यातले? त्याबाबत भांगे सर आपल्याला अधिकची माहिती देतील आणि ते आता सगळे सोयऱ्याचा तो एक अध्यादेश आहे ते घेऊन येतात। बरं बरं, मला सांगा, समाधान होईल? समाधान नक्कीच होईल, कारण त्यांना सगळे मुद्दे शासनानं वेळोवेळी पटवून सांगितलेत, प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी सांगितलेत आणि ते नक्कीच त्याच्यात ते समाधानी आहेत आणि मार्ग नक्की निघायला पाहिजे। नाही, पुन्हा एकदा माझ्या प्रेक्षकांना आपण दाखवूयात की हे सगळे अध्यादेश आहेत। नाही, मी फक्त तुम्हाला हे दाखवतोय की एक हे जे लावलेले आहेत तुम्हाला OBCचा GR आहे, त्याचबरोबर ह्याच्यामध्ये जे लिहिलेलं आहे रिक्त पदेच्या ठेवण्याबाबतचा जो असेल, त्याचबरोबर वसतिगृहाच्या या संदर्भातला एक आहे, शिंदे समितीच्या मुदतवाढीचा एक आहे, त्याचबरोबर वंशावळीच्या बाबतचा एक आहे, त्याचबरोबर सगळे सोयरे म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 प्रकारचे अध्यादेश या ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी जवळपास जे जे काही त्यांनी मागण्या केल्या होत्या त्या सगळ्या पूर्ण निश्चित आपण पाहतोय की 7 प्रकारच्या कागदपत्र मनोज जरांगे पाटील यांना दिलेले आहेत आणि जे यादव नावाचे अधिकारी आहेत त्यांनी ही सगळी माहिती ABP माझाला दिलेली आहे आणि आपण एक्सक्लुझिव्हरित्या हे सगळं काय काय दिलं आहे, कुठली कुठली कागदपत्र आहेत ते ABP माझावरती पाहिलेलं आहे। कॅमेरामॅन विजय देसाईसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, नवी मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।